विरोधक आता किती जरी एकत्र झाले, जनतेला तर एवढं कळायला पाहिजे की बाबा कुठला नेता काम केलाय. विरोधक कोण पण असू देतो, पण मालकांचं नाव मोठं आहे. लढत काय वन साईड होणार. संजय डरावकर फिक्स नगराध्यक्ष आहेत आणि पूर्ण येड्रावकर घराणंच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असते कामात. आणि 26च्या सीटा यांच्या येणार. सामान्य कार्यकर्ता असो किंवा कार असो, येड्रावकर साहेबांना डायरेक्ट आम्हाला नंबर दिले. कधी पण अडचण आली की आम्हाला तुम्ही बिंदास कॉल करा. हे बघा, देवानं दिलेलं ते सांगायचं नसतं, ह्या देवानं दिलंय असं. तिथं विकास आहे म्हटलं त्या माणसानं मतदान द्यायला काय अडचण आपल्याला. आता आम्ही काय बोलणार नाही आहे, करून दाखवणार आहे आम्ही. नमस्कार, के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे जयसिंगपूर शहरात आणि जयसिंगपूर शहरातल्या सिद्धेश्वर देवालयासमोर मी सध्या थांबलेलो आहे. इथं काही दर्शनासाठी काही नागरिक आले आहेत, काही फेरफटका मारण्यासाठी नागरिक आले आहेत. या ठिकाणी आपल्याला ही जी चौपाटी दिसते, भेळ चौपाटी, तर भेळ करण्यासाठी काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. जयसिंगपूर शहरातला नेमका विकास कसा आहे, इथल्या समस्या नेमक्या काय आहेत, नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ते या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात, या निवडणुकीत ते नेमके कोणता मुद्दा लक्षात घेणार, त्यांच्या मनातला नगराध्यक्ष नेमका कोण असणार आहे, नगरसेवक कोण असतील, याचा अनेक घडामोडींचा आढावा आपण इथल्या नागरिकांच्याकडून घेणार आहोत. तर पाहायला गेलं तर जयसिंगपूर शहरामध्ये दुरंगी लढत होते. ही अटीतटीची लढत असणार आहे, हा अटीतटीचा सामना असणार आहे. त्यामुळे नेमकं या ठिकाणी वारं कोणाचं आहे, या ठिकाणी पारडं कोणाचं जड दिसतंय, यास अन्य घडामोडींचा आढावा आज आपण इथल्या जयसिंगपूर शहरातल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया काय म्हणतात जयसिंगपूर शहरातले नागरिक. फिरायला आलं जर गाडी सिद्धेश्वरला. काय आता नगरपालिकेच्या निवडणुकीत काय काय कशी लढत होणार इथं? नगरपालिकेची निवडणूक म्हणजे होणार म्हणजे कसं होणार, राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी जयसिंगपूरचा विकास चांगल्या पद्धतीने घडवला आहे. आणि विषय म्हणजे कसा आहे, राजेंद्र पाटील येड्रावकर बोलायचं म्हणताना आमचं एक किरकोळ काम होतं. एका मुलासाठी अर्ज पाहिला होता, शिफारस पाहिली होती. मग आमचे नेते मिलिंद शिंदे आम्ही थ्रू गेलो. मग येड्रावकर साहेबांची माझी भेट झाली चांगली. येड्रावकर साहेब म्हणते, अरे बाळा, एवढ्या लांब कशा चालत आला, मला सांगितलं मी तिथं आलो असतो. आणि आम्हाला त्यांनी 2 मिनिटातच पत्र दिलं. ते म्हणजे अपेक्षा नव्हतं की मी पण येड्रावकरचा कार्यकर्ताच आहे, कारण अपेक्षा नव्हती की येड्रावकर साहेब लगेच पत्र काढतील आणि आम्हाला ते देतील. त्यामुळे विकास चांगला झालाय. आणि एवढा विकास आतापर्यंत कुठल्या शेती तुम्ही जर बघितला तर असा विकास कुठं झाला नाही जयसिंगपूर. काय पत्र होतं नेमकं? पत्र काय कशाचं होतं? पत्र म्हणताना आम्हाला एक नोकरीचं पत्र पाहिलं होतं काय. आणि साहेबांनी बोलले, साहेब म्हणजे अरे एवढ्या लांब बाळ कशाला आलायच, की मी 2 मिनिटं तुला गेला असतं. मग माझं स्वतःचं पत्र नव्हतं, माझा जो कार्यकर्ता होता मी मुलगाव त्याला पाहिलं होतं. मग येड्रावकर साहेबांची आमची कधीतरी म्हणजे 6 महिन्यात भेट होता. कधीतरी आमचे कार्यकर्ते मिलिंद शिंदे, आम्ही कार्यकर्ते मिलिंद शिंदे आमचे नगरसेवक काय, त्यांच्या पद्धतीने थ्रू आम्ही गेलो. आमचं काम लगेच झालं. मग आता काही नसताना तर एवढं झालंय आणि आता जर सत्ता आली तर ह्याच्यापेक्षा पुढचं काम होईल. आता तुम्ही म्हणला की आम्ही ड्रायव्हरचे पण कार्यकर्ते, मिलिंद शिंदेचे कार्यकर्ते आहे, चांगली विकास कामं केली, पण ती विकास कामं कुठेतरी कागदावर आहेत, विकास कामात मोठा भ्रष्टाचार आहे असं म्हटलं जातं. मग काय सांगाल? नाही, भ्रष्टाचार नाही. बघा, लोकही बोलणारच भ्रष्टाचार, लोकांचं बोलायचं काम आहे. आमच्या नजरेत आम्ही बघितलंय, सामान्य कार्यकर्ता असो किंवा कार असो, येड्रावकर साहेबांना डायरेक्ट आम्हाला नंबर दिले. कधी पण अडचण आली की आम्हाला तुम्ही बिंदास कॉल करा, की असं नाही वेटिंगला थांबा किंवा 2 तास थांबा, असं कधीच काय झालं नाही आमच्या बाबतीत. विरोधकांचं काहीतरी खरं असणार की काय वाटतंय? बघा, विरोधक येत आहे 100 विरोधक कोणतरी काहीतरी बोलणार. खरं आता ज्या काळात तुम्ही बघितला की कुठलाही माणूस काम करताना चांगला, ते विरोध वाईट बोलणारच. मग तो विरोध म्हणणार कसं तुम्ही त्याबद्दल. त्यामुळे विकास जयसिंगपूरचा चांगला झालाय, त्यापेक्षा चांगला होईल. आणि येड्रावकर साहेब आमच्या म्हणजे सगळ्यांच्या मनातच आहेत, त्यामुळे निश्चित त्यांचा विजय होईल. जयसिंगपूर शहरातल्या निवडणूक सगळ्या जिल्ह्यात गाजायला लागल्यात. काय कशी होणार निवडणूक इथं? आमची निवडणुका नेहमी होत्या तेच होणार आहे. काय होते नेहमी? नेहमी काय होतंय ते जयसिंगपूर गावाला माहित आहे की. तुम्ही जरा सांगा की आम्हाला काय होते. नाही, आता आम्ही काय बोलणार नाही आहे, करून दाखवणार आहे आम्ही, बोलून दाखवणार नाही. जे जयसिंगपुरात शहराचा विकास केल्यात ते विकास होणारच. झाला जयसिंगपूरचा विकास? जयसिंगपूरचा विकास पूर्ण झालाय आमच्या. काय काय झालं सांगा भाऊ. काय काय झालंय म्हणजे आम्हाला जे जे काय आम्हाला हवाय ते ते झालंय आम्हाला. मग आणि काय पाहिजे? कोण केलंय मग ते आता आम्ही हे बघा, देवानं दिलेलं ते सांगायचं नसतं, ह्या देवानं दिलंय असं. जे काय आम्हाला देवानं दिलंय ते आम्हाला मान्य आहे. विकास कामाच्या बाजूने आहे तुम्ही? विकास कामाच्या बाजून आहे, आमच्या गटाच्या बाजून आम्ही हाय. त्यामुळे कुठला तर गट आहे मग काय, त्यामुळे माहित नाही तुमचा कुठला गट आहे काय, त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही. मित्रांनो, काय 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 चर्चा काय चालू आहेत? काय नाही, असंच बसलोय. सहज बसलाय. काय जयसिंगपूर शहरात नगरपालिकेची निवडणुका लागल्यात,
लागले काय त्यात आहे की नाही सहभागी? हाय की सहभाग आहे. कशी होणार लढत? लढत काय वन साइड होणार. संजय डरावकर फिक्स नगराध्यक्ष आहेत आणि 26च्या 26 सीटा यांच्या येणार आहेत. असं कसं होईल बरं? कसं आहे माहिती आहे का दादा? सगळं आता कामं बघायला, जनता कामं बघायला लागले की त्यामुळे वनवे होणार आहे सगळं. काय काम आहेत? कामं म्हणजे काय आता सगळं झालं. हे लाईट बघा इकडं, हे डेव्हलपमेंट तुम्हाला आता जनता डोळ्यानं बघायला लागले की डेव्हलपमेंट व्हायला लागले की नाही. त्यामुळे वन साइड इलेक्शन होणार. रस्ते जर खड्डे पडलेले दिसायला लागल्यात. ते ड्रेनेजचं काम थांबलंय ना. पहिला खालचं जर काम होतं ना, अंडरग्राऊंड काम डबल काम करणं चुकीचंच आहे ते. पहिला अंडरग्राऊंड काम झाल्यावर मग वरचे रस्ते करणार आहे. त्यांनी ऑलरेडी सांगितल्यात पण एका सभेत कुठल्या तर. सगळ्या सभेत आता सांगायला लागल्यात त्याने. पण त्यांना ही लढत सोपी कशी असेल? एवढे सगळे विरोधक एकत्र आहेत. विरोधक आता किती जरी एकत्र झाले, जनतेला तर एवढं कळालं पाहिजे की बाबा कुठला नेता काम केलाय. ह्याच्या आधी काय वातावरण होतं, 2019च्या आधी काय काम होतं, 19 ते 24 आणि 24 ते इथून पुढे जी कामं होणार आहेत याचा विचार करून जनतेने वोटिंग केलं पाहिजे. हे माझी असं मत आहे. काय सांगशील की युवक म्हणून जयसिंगपूर शहरातल्या या निवडणुकीत कसं हे बघतोस तू? युवकांचा आता संजय मालकांनी विचार आमचा चालू केल्यात. म्हणजे युवकांना काय संधी मिळेल ह्याच्या पुढं आणि युवकांचे काय म्हणजे होतील. आता बघा बरेच कामं असतील. युवक आता आता उमेदवार दिलेले आहेत, तर नवीन उमेदवारी दिलेले आहेत. तर ह्यांच्यातर्फे काय मिळेल युवकांना? सगळ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांनी आता म्हणजे युवकांचा विचार चालू आहे. त्याच्यामुळे संजय मालकांचं फिक्स आहे. काय विचार चालू आहे युवकांच्या बाबतीत? काय युवकांसाठी काय केलंय? युवकांसाठी आता चालू आहेत की आता म्हणजे बरेच कामं असतील काय असतील ते चालू आहे. 100% डोक्यात त्यांचे भरपूर असं आहे, पण युवकांचं बी त्यांना सपोर्ट खूप आहे. असं कुठं नाही की त्यांना युवक असं म्हणजे त्यांना नावामुळे ओळखत नाहीत. संजू मालक म्हणल्यावर की आधी युवकांचा यंग पिढीचा नाव येते आधी. त्यामुळे संजू मालक फिक्स. आणि विरोधक सुद्धा तगडे आहेत जोरात. विरोधक कोण पण असू देतो, पण मालकांचं नाव मोठं आहे. काम बोलते. मालकांचे म्हणतात की मालकांची जयसिंगपूर दहशत आहे असं कुठेतरी म्हणलं जातं. नाही दहशत मुझसे ज्यादा मेरा काम बोलता असं मालकांचं नाव आहे. कामामुळे संजू मालक आहेत. काय सांगशील मित्रा? आता सध्या जर तुम्ही परिस्थिती बघायला गेला तर संजय पाटील यड्रावकर हे वनवे आहे. कारण कशावर आम्ही कुठल्या मुद्द्यावर बोलतोय? एक की हा दूरदृष्टीने येत आहे आणि पूर्ण यड्रावकर घरानंच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असते कामात. त्यामुळं 2019ला जसं साहेब आमदार झाले त्यावेळेपासून कंटिन्यू तालुक्यात आपण विकास बघत झालो. त्याच्या आधी पण भरपूर जण होते, तर साहेब आल्यापासून विकास चालू झाला. त्यामुळं यांना लय अवघड नाही इलेक्शन. त्यामुळे ही त्यांनी वनवेच आहे. अवघड नाही असं म्हणून म्हणजे तुम्ही म्हणताय, पण अनेक ठिकाणी म्हटलं तर चुरशीच लढत होणार, काटोकट टक्कर काय सांगता येणार नाही असं काही लोक म्हणतात. मग तुम्ही अवघड नाही असं का म्हणताय? ते त्यांच्या हिशोबाने सांगत असतील, पण आम्हाला जर आम्ही कुठल्या गोष्टीवर बोलतोय त्यांचा आज विकास आहे, तर सगळ्या दृष्टिकोनातून जर त्यांचा विकास बघायला गेलं तर लोकांनी पण विचार करून मतदान केलं पाहिजे ना. जिथं विकास आहे म्हटल्यावर त्या माणसानं मतदान द्यायला काय अडचण आहे आपल्याला? आणि हे विकास कुठेतरी कागदावरती आहे, या विकासात मोठा भ्रष्टाचार आहे असं म्हटलं जातंय. नाही असं काय नाही साहेब. आता तुम्ही स्वतः जर बघायला गेला तर भरपूर आहेत. स्ट्रीट लाईट झालं, आपलं स्टेडियम झालं, शिवाजी महाराजांचं पुतळा झाला, असं भरपूर आहेत. अजून ह्याच्यापेक्षा भरपूर कामं संजू मालकांच्या डोक्यात असतात, कारण ते दूरदृष्टीने येतात. त्यामुळे भविष्यात युवकांचा मालकांची जयसिंगपुरात दहशत आहे ती कुठेतरी आपण मोडून काढूया, आम्हाला संधी द्या, जयसिंगपुराचा चेहरा मोहरा बदलून टाकू असं म्हटलं जातंय. कसं आहे दादा, हे विरोधकांचं काम आहे दहशत बोलणे. आणि हे मालक बिलक की सगळेजण आम्ही आदरानं बोलतोय त्यांना. नेत्यांचं कार्यकर्त्यांचं प्रेम आहे त्या नेत्यांवर, त्यामुळे बोलतात. दहशत काही नाही, हे उगाच टीका करायचं म्हणून करतात, बाकी काय नाही. समस्या काय आहेत नाही जयसिंगपुरात? म्हणजे समस्या काय नाही, विकास काम एवढी सांगितलं, मग समस्या काय आहेत नाही? समस्या असणार की साहेब. समस्या बघा, गाव आहे म्हटल्यावर समस्या असणार. त्या समस्यांना पण ह्यांनी 100% आम्हाला गॅरंटी आहे त्याचं त्यांनी पूर्ण हे करून विकास करतील तिथे पण. मला काय एवढं आहे एक नागरिक म्हणून काय सांगाल? चांगलं आहे. जयसिंगपूर बहुत चांगलं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. चांगलं झालं. चांगलं आहे. समस्या काय जयसिंगपूरच्या? समस्या असं काय वाटत नाही मला. काय आहे सगळं व्यवस्थित. कसं बघताय नगरपालिकेच्या निवडणुकांकडे आता सुरू आहेत त्या? मी काय एवढं जास्त सांगू शकत नाही. मी जास्त तिथे नाही आहे, त्यामुळे हे जयसिंगपूर शहर मग पुन्हा अधिकाधिक चांगलं व्हावं किंवा काय वाटते, कसा असावं नगराध्यक्ष जयसिंगपूरचा? असं जयसिंगपूर आता बघितलं तर भरपूर ग्रोथ झालेला आहे आणि असंच ग्रोथ होईल असं वाटतंय मला. चांगलं आहे. आता निवडणूक कशी होणार जयसिंगपुरात नगरपालिकेची? निवडणूक जरा चुरशीचीच होणार आहे. चुरशीची होणार. होय. का बरं? काय हेच की कामाचं नियोजन, रस्त्याचं जरा खराब झालेत रस्ते सगळे. ड्रेनेजचं काम चालू होतं ते अर्धवटच पडले काम.
त्याच्यामुळे जरा लोक हे करायला कोणाकोणाच्या चुरस होणार? काय आता वार्डात अपक्ष बी आहेत, अपक्षांचे जरा जोर आहे. जोर आहे. नगराध्यक्ष पदाचं काय होणार? नगराध्यक्षपदाचं काय यड्रावकर साहेब आहेत. त्यांच्या विरोधात पण आहेत की उमेदवार? होय, उमेदवार आहेत पण जरा प्रतिस्पर्धी जरा त्यांचं काम बी चांगलं आहे. हो, कोणाचं यड्रावकरांचं चांगलं आहे? आता तर तुम्ही सांगालात की कामं बरीचशी बाकी राहिली आहेत. राहिले ते आता ते केव्हा करणार आता ते बघायचं. काय काय कामात मी ड्रायव्हरांची? कामं झाल्यात की मस्त गार्डन झाल्यात, बगीचा झाले, परत भरपूर कामं झाले. सोड कामं झाले. कामं झाल्यात त्यांची. बाजी कोण मारलं वाटतंय? यड्रावकर साहेब त्यात अपक्ष बी आहेत थोडे. जयसिंगपुरातले विकास कामं, रस्ते, गटार, स्वच्छता व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आता जे पेंडिंग पडल्यात ते होतील काम, काय प्रॉब्लेम होणार. निवडणूक झालं तर होणार. निवडणूक झाल्यावर कशी होणार. होणार ही निवडणूक? कशी होणार आत्ताची? जरा रस होईल, खरं यड्रावकर साहेबच बसतील नाही अध्यक्षपदाला. असं का वाटते बरं तुम्हाला? कारण की त्यांनी तशी विकास कामं पण केल्यात ना त्यांच्या काळात, त्याच्यामुळे आहे ते त्यांच्याकडनं जास्त करून सपोर्ट आहे. विकास कामं तुम्ही केलात म्हणताय, रस्त्यात खड्डे पडल्यात, विरोधक म्हणतात विकास कामं त्यांचे नाहीत. आता ते हे केल्यामुळे खड्डे पडल्यात, ते होईल काम हळू. विरोधक म्हणतात विकास कामं नुसतात, म्हणतात भ्रष्टाचार आहे म्हणतात विरोधक. म्हणतात ते आता राजकारण ते आता बघूया की काय होते. निवडणूक आहे ते होणार आहे, एकाला एक तळ होणारच घेऊ, तेवढं काय. ते आता होते, त्यांना सांगितले ते करतो म्हटलं त्यांनी. कोण करतो म्हणलं? यड्रावकर साहेब काय होणार येतील, त्यांनीच निवडून लखन बजरंग पडळकर, राहणार तिसरी गल्ली, जयसिंगपूर. मी एक मोठ्या आजारातून बाहेर पडलो होते फक्त संजय पाटील यड्रावकरांच्यामुळे. कारण की जो कॅन्सर लायपोमिनिया म्हणून मला जो झालेला होता 2024 साली, तेव्हा मला संजू मालकांनी माझ्या पाठीशी राहून मला या आजारातून पूर्णपणे बाहेर काढलं आणि माझ्या पाठीशी आणि माझ्या परिवाराच्या पाठीशी राहिलं. असं केल्यामुळं संजय पाटील यड्रावकरांचं मी आभारी आहे आणि त्यांचा ऋणी आहे. आणि त्यांना मी नगराध्यक्ष पद हे मतदान करून मी त्यांचे उपकार फेडणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.